नमस्कार मंडळी. तर ह्या दादांनी ना आपल्याकडनं पहिल्यांदा औषध नेलं होतं एक 15 दिवसापूर्वी. तर ते कुठून आले ते स्वतःहून सांगतील, ते कुठून आले ते आणि किती दिवसापासून त्रास होता. दत्त मला सांग, किती कुठून आले तुम्ही? मी माधवगाव तालुक्यातून आलो. गंगामासला माझं गाव आहे. मी 15 दिवसाखाली आलतो तर फरक पडला मला. तर ह्या वेळेस काय झालं, थोडंसं त्रास झाला. मी काय केलं, बैंगन खाण्यात आलं, त्यामुळं त्रास झाला. काही नाही, बाकी ओके. आता दुसऱ्यांना बी 4 पुड्या नेलो, 2 जणांना. आणखीन भरपूर येणार आहेत तिथून, पण हे आता सध्या 4 नेलो. आता उपवास चालू इथं रोजाचा महिना, त्यामुळे ते येऊ शकले नाही, देऊ शकले नाही पैसे आमच्याकडे. असं झालं. ठीक. पण आपण जेवढी गॅरंटी दिलेली तेवढी गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे, हा, पक्की गॅरंटी. 100% आपल्या औषधाची गॅरंटी आहे. आणि आपल्या इथं आल्यानंतर कोणी वापस जाणार नाही. नाही नाही, इथं आल्या आपला मोबाईल बंद असो किंवा चालू असो, इथं आल्यानंतर औषध भेटतंय का? हा भेटते भेटते, हा, कंपल्सरी भेटते. तुम्ही कुठून आले? कुठूनच अडचण येणार नाही तुम्हाला. तुम्ही नांदेड वरून आले बीड. आणि तुम्ही बीड वरून? बीड माजलगाव तालुका. बीड माजलगाव तालुक्यावरून आले. आणि हे काका पहिल्यांदाच आले आणि आपल्या इथं आल्यानंतर तर 100% औषध भेटतच आहे. तर हे काका पहिल्यांदाच येऊन बसले होते, त्याच्यानंतर हे दादा आले ते. तर आपण समोरच्या व्यक्तीला काहीच सांगत नाही रिझल्ट बाबतीत. तर ते सांगतील तुम्हाला का यांना आपण सांगितलं का त्यांनी तोंडाने सांगितलं रिझल्टचं? त्यांनी तोंडाने सांगितलं. त्यांनी तोंडाने सांगितलं. तर इथं आल्यानंतर आहे ना, स्वतःहून पेशंट सांगता का आम्हाला एवढं फरक पडलेला आहे आणि किती वर्षापासून होता. तर 5 वर्षाचं त्यांचं 2 पुड्यांमध्ये कव्हर झालेलं आहे. तर ते स्वतःहून आता परत अजून 2-3 पेशंटला न्यायला आले ते. तर इथं आल्यानंतर आपला मोबाईल चालू असो किंवा बंद असो, घरी आल्यानंतर तुम्हाला 100% औषध भेटणारच आहे. आणि इथं आल्यानंतर कमानी वगैरे आपलं घर तिथं कुठंच नाही आहे. तर इथं आल्यानंतर डायरेक्ट आपल्याला सूतगिरणी गेटपासून डायरेक्ट आपल्या घरी यायचं. पत्र्याचं शेड, दुसरं आपलं कुणीकडंच नाही आहे. नाही, बरोबर. हा, बरोबर.